क्या गरम आहे झुणका भाकरी खरडा मसाले ताक. मग त्यावेळेला मालक वारले त्यावेळी माझी मुलं लहान होती. अनाथ मुलांचं जेवण करायची. फक्त सासवा सुनाच आम्ही काम केले. 500 400 ते 500 भाकरी असतात. नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याच वेळा पन्हाळ्यावरचे व्हिडिओ बघितले असतील, पण पन्हाळ्यावर जे पिठलं बनतंय त्याचबरोबर वांग्याची भाजी बनते ती कशी तयार होते आज तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याचबरोबर मुडेकरांचा हा स्टॉल आहे. तर हा स्टॉल सगळ्यात पहिला पन्हाळ्यावरचा स्टॉल आहे. सुरुवात त्यांच्यापासून झाली आणि खरंच खूप खडतर प्रवासातून त्यांनी हा स्टॉल उभा केलेला आहे. खरं तर जे व्ह्युअर्स आहेत, ज्या महिला बघतायत किंवा जे नवीन व्यवसाय चालू करायचा आहे त्यांना, त्यांच्यासाठी खूप प्रेरणादायी हा व्हिडिओ असणार आहे. यामध्ये खरंच एक संघर्षाची कहाणी तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. आता मी आलेलो आहे पन्हाळ्यावर. धान्याचं कोठार या बाजूला आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथंच पार्किंग पण आहे. गाडी पार्क करून तुम्ही या ठिकाणी येऊ शकताय. तर तुम्हाला आता दाखवतो. खूप गर्दी झाली आहे, कायमच या ठिकाणी गर्दी असतात. चला आज जाऊया. पन्हाळ्यावरची वांग्याची भाजी करतायत आजी. बघू शकता, वांगी कट करायचं काम चालू आहे. काय स्पेशल वांगी वेगळी निवडता का काय? शेतकऱ्या बसली वांगी आहे. बर, त्यामुळं ही चवीची आहे. बर बर. छोट्या आकाराची आम्ही बघूनच ते प्रत्येक आठवड्याला त्यांच्याकडचीच भाजी घेतो. ओके ओके. फिक्स आहे तुमचं, म्हणजे स्वतः शेतकऱ्यांकडून तुम्ही घेता आणि या ठिकाणी वांग्याची भाजी करता. भरली वांगी आता कट करण्याचं काम चालू. म्हणजे वांग्याची भाजी माझी 5 किलो रोजची भाजी लागते. बर. एकदम साध्या पद्धतीनं तयार केली जाणारी आणि इथं पन्हाळ्यावरची फेमस असलेली ही वांग्याची भाजी आहे. मित्रांनो, सगळी चेक केली जातात, व्यवस्थित आहेत का नाहीत, आतमध्येच व्यवस्थित आहेत का, आणि मगच ही निवडली जाते. या ठिकाणी वांग्याचं कटिंग होतंय आणि पलीकडं कांदा स्वच्छ केला जातोय आणि कापला जातोय. बघू शकता, डोळ्यात पाणी आले, कांद्यामुळे आलेलं आहे. तिखट आहे कांदा. सगळं कुटुंब मिळून हे एकत्र येऊन यांचं काम चालतंय. आणि रोज हा स्टॉल रोज असतो ना? स्टॉल काय सुट्टी असते? कधी सुट्टी नाही आहे, रोज स्टॉल असतोय. ओके, आता 5 किलो वांगी चिरून झालेली आहेत आणि कांदा कापायचं काम चालू आहे. बारीक एकदम. आजींचा एकदम फास्ट हात आहे. स्पीड बघू शकताय त्यांच्या कामाचा. एकदम स्पीड मध्ये सगळं कटिंग झालेलं आहे. पिठलं करताय का आता? ओके, पिठलं केलं जात आहे. पन्हाळ्याचं पिठलं पण खास आहे. आजींच्या हातचं एकदम फेमस आहे. तेलामध्ये कांदा टाकलेला आहे. मित्रांनो, किती टेक्नॉलॉजी येऊ दे, AI येऊ दे, पण या जेवणाला तोड नाही. कारण की हे जेवण त्यासाठी कलाच म्हणतात, पाककला. जिरं मोहरी टाकलेला आहे. कढीपत्ता टाकलेला आहे. हळद टाकलेली आहे. खरडा, हिरव्या मिरचीचा ठेचा आता गेलेला आहे. खरड्यामध्ये लसूण आणि मीठ आणि मिरची. तेच विचारलं. आता उकळी आलेली आहे आणि डाळीचं पीठ यामध्ये सोडलं जाते. हलक्या हातानं सोडायचं आहे, गाठी व्हायला नकोत. हे एकदाच करताय का आणि परत करताय लागेल? परत करताय. 1-1.5 वाजता संपून जाते सगळं. काही जास्त ग्राहक असलं तर पण लगेच संपते. होय होय. झालं तयार. हे गार पाणी कशासाठी? गुठळ्या फुटायसाठी. ओके, गुठळ्या फुटायसाठी गार पाणी घालायचं, शेवटी घालायचं सगळ्यात.
म्हणजे आता तेव्हा यात कुठल्या एकही गुठळी नाही. नाही आहे, क्लिअर झालं सगळं. क्लिअर झालं. मस्त मस्त. असंच राहते आता शेवटपर्यंत. आता हे शेवटपर्यंत असंच राहते. हा म्हणजे कसं जास्त घट पण होत नाही, हा जास्त पातळ पण होत बरोबर. कुठली भाजी करतोय आपण? आता वांग्याची भाजीला तेल टाकले ओके. आणि त्यामध्ये कांदा हा एक 1 किलोभरचा कांदा आहे. बर, परतून घ्यायचं. कांदा यो परतून घेतला. कांदा भाजत आला की त्यात तिखट, मीठ, हळद टाकायचं आणि त्यामध्ये पाणी घालायचं आणि उकळे आले की वांगी सोडायची. ओके. आता हळद पूड टाकायला वांग्याच्या भाजीला, थोडंसं मीठ आणि हे घरचा मसाला आहे आमचा, चटणी. ओके. घरचा मसाला असल्यामुळं वांग्याच्या भाजीला चव येते. कांदा लसूण चटणी आपली कांदा कोल्हापुरी. लसूण आलं कोथिंबीर सगळं असतंय त्यात. बर. जिरं मोहरी कढीपत्ता आलं लसूण लवंग दालचिनी एलदोडे शहाजिरे काळे मिरे सगळं असते त्यात. ओके. अगदी कोल्हापुरी पद्धतीची आपली. आता याच्यामध्ये काय आम्ही घालत नाही, फक्त आता वांगी शिजत आली की शेंगदाण्याचा कूट. वांग्याची भाजी धुवून घेतली. धुवून घ्यायची व्यवस्थित. वांगी टाकायची. त्यात वांगी टाकायची. ही जवळजवळ 70-80 भर वांगी आहेत. बर. किती वाजेपर्यंत चालू असतं जेवण? हे फक्त सकाळी 10 ते 5. 10 ते 5. संध्याकाळी नाही? नाही, ते भाजी आमचे राहतच नाही. संपून जात. संध्याकाळपर्यंत संपते. ते आता शिजवता काय? शिजून ती कमी होत्या. किती वेळ ठेवता हे झाकून असं? 10 मिनिटं. ओके. तेल घालायचं. अख्खा मसूरचा कांदा टाकलाय. ते जास्त वेळ भाजायचं नाही. हे बघा, हे वांगी शिजवून घेतलेले आहेत. ही आता वांगी शिजलेले. शेंगदाण्याचा कूट वांग्यामध्ये शेंगदाण्याचा कूट. ही वांग्याची भाजी झाली. आता त्यामध्ये कोथिंबीर टाकतो. आता वांग्याची भाजी तयार झाली. आता झाली वांग्याची भाजी तयार झाली. जास्त शिजवायचं नाही, म्हणजे जास्त भाजायचं नाही. घरचा मसाला आणि ही त्यामध्ये कोथिंबीर. ते मसूर धुवून घेतल्या ही त्यामध्ये वाटायची. आता ही अख्खा मसूर झाली. याच्यामध्ये आता 3 शिट्ट्या द्यायच्या आणि मसूर मग वतून काढायची. मसूरची अख्खा मसूर झाला. भाजी रेडी. पाणी घालता काय आता? होय होय. त्याला 3 शिट्ट्या दिल्या की मसूर झाली. तर पन्हाळ्यावर आपण आलेलो आहे आणि बघितलेलं आहे की या ठिकाणच्या पिठलं भाकरी त्याचबरोबर वांग्याची भाजी जी प्रसिद्ध आहे, तर ज्या आजी आहेत खूप प्रसिद्ध आहेत, मुडेकर मावशी म्हणून या ठिकाणी ओळखले जाते त्यांना. तर कशी सुरुवात झाली तुमच्या या स्टॉलची आणि काय तुमचा अनुभव आहे? किती वर्ष झाली? माझ्या स्टॉलला 28 वर्ष झाली. बर. मी 28 वर्षापासून मी स्टॉलवर भाकरी करतोय. चुलीवरची भाकरी मी अजून सोडलेली नाही. बर. त्यावेळेला शासनाची 2 रुपयाला होती. त्यावेळेला माझी 5 रुपयाला होती. बर. त्यावेळेला एक भाकरी पिठलं ठेचा आणि कांदा ह्याच्या वगैरे काही देत नव्हतो. ज्या वेळेला गर्दी खूप व्हायला लागली, प्रत्येकाने चुली मांडल्या का तर तसं गिरायक पण होतं म्हणून दुसरे स्टॉल मांडताना ही नगरपालिकेचे स्टॉल देऊन आम्हाला 15 वर्ष झाली. तसं काय माझं जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा तुम्ही सुरुवात केली त्यावेळेला मी एकटीच होता? ओके. मग सगळ्या पन्हाळ्यावर झुणका भाकरी झाली. बर. तेव्हाची काय परिस्थिती होती? त्यावेळेची परिस्थिती माझी एकदम खूप परिस्थिती ही होती. म्हणजे त्यावेळेला मुलं लहान होती. आमची मिस्टर वाढून
30-35 वर्ष झाली आता मालकांना वारून. बर. मग त्यावेळेला मालक वारले त्यावेळेला माझी मुलं लहान होती, 3 मुली आणि 1 मुलगा. ओके. त्यांचं शिक्षण त्यांचं त्यासाठी मोठं तुम्ही हे हो, व्यवसाय त्यासाठी करायचं मी ठरवलं. लहान मुलांचं म्हणजे अनाथ मुलांचं स्वयंपाक करून हम्म. सकाळी 7 ते 10 अनाथ मुलांचं जेवण करायची, 50 मुलांचं. आणि त्याच्यानंतर मी इथं पिठलं भाकरी लावायची. आधी स्टॉलमध्ये म्हणजे आधी टेबलवर मी पिठलं भाकरी लावत होतो. त्याच्यानंतर साईडला चूल लावली, टेबलवरच चुलीव भाकरी करायची, तर टेबलवर लावत होतो. ओके. असं करत 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 गर्दी खूप वाढायला लागली, तशी पब्लिकांनी पण चालू केलं. त्यामुळं सगळ्यांचीच पोट भरतात असं काही नाही आहे. आणि त्यामुळं मी आतापर्यंत इथं व्यवस्थित छान आहे आता. म्हणजे आता म्हणजे परिस्थिती एवढी काय पहिल्यासारखी राहिलेली नाही. आता व्यवसायामुळे तुम्हाला फायदा झाला. व्यवसायामुळे माझा फायदा झाला. 3 मुलींची लग्न झाली, मुलग्याचं लगीन झालं, नातू आता माझा 15वीला आहे, मुलगी सगळं कुटुंब तुमचं आता इथं काम आम्ही कुटुंब इथं फक्त सासवा सुनाच आम्ही काम केले. इथं जेंट्स नव्हते पहिले. आम्ही सासवा सुनानीच व्यवसाय चालवलाय. बघा, कुटुंब चालवण्यासाठी व्यवसायाची त्यांनी वाट धरली आणि खूपच चांगल्या पद्धतीने हा व्यवसाय उभा केलेला आहे. खरं तर पर्यटकांची सुद्धा सोय झाली आहे, कारण की इथं वर काय खायला मिळत नव्हतं त्यावेळी. बऱ्याच वेळा मग खाली कोल्हापूरलाच जायला लागायचं. पिठलं भाकरी खाण्यासाठी आवडीनं माणसं इथे येतात. का तर फेमस माझा पण मी सगळ्या महाराष्ट्रात पण तसं नाव निघलंय माझं. नाव निघल्यामुळं मला पण आनंद आहे. असंच आपलं नाव निघत राहून दे. तुमच्या हाताला खरंच खूप चव आहे आणि खूप छान पद्धतीने माझ्या हाताची चव मात्र आहे, खरंच माणसं ओळखतात. हे महत्वाचं. आणि किती रोज भाकरी तुम्ही थापता? लय ते 4 शनिवार रविवार माझ्या 400 ते 500 भाकरी असतात बघा. आणि सीझनला कायमच माझ्या 400-500 भाकरी. 400-500 भाकरी करणं या दिवसामध्ये सोपी गोष्ट नाही आहे. पेपरला पण माझं 4थ्यांदा आलंय. आणि किती वाजल्यापासून आता किती वाजेपर्यंत? सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत संपतंय सगळं. सकाळी 9ला म्हणजे येऊन स्वयंपाक केला की मग भाकरीला बसतोय मी. भाकरीला सकाळी 10ला बसलो की मी संध्याकाळी 5ला उठतोय. ओके. 2 चुली आहेत. मध्ये आधी अजिबात उठत पण नाही. 2 चुलीवर माझ्या भाकरी असतात. खूपच स्ट्रगल आहे मित्रांनो. कष्टाचं मातूर आहे. आता कष्ट म्हणजे माझं कंबर आणि गुडघं दुखतात आता जराशा. आता महिना झाला मी 2 बायका घेतले कामाला. नाही ह्याच्या आधी आम्ही सासू असं दोघीच. सासू सुनांचा व्यवसाय. खरं तर सासू सुना म्हणलं की लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. तुमचं जमवून तुम्ही सासू सुना म्हणजे आम्ही माया लेकीसारखं, म्हणजे ती पण माझी नातच आहे. तर घरच्यासारखं आम्ही आपलं कधी आमचं वाद वगैरे काही नाही. बरोबर. माणसांना या बसा म्हणायचं आपलं कर्तव्य आहे. त्याच्यावर माणूस. तुमचा आवाज एक फेमस आहे. इथं आले की तुमचा आवाज ऐकायला मिळतो. एकदा आम्हाला म्हणून दाखवाय तुम्ही कसं म्हणताय. क्या गरम आहे झुणका भाकरी खरडा मसाले ताक. हे आवाज ऐकला की 100% इकडं मावशी आहेत ओळखतंय आणि आपण आपले पाय आपोआप इकडे वळतात. नेमानच असं बरोबर घालावं खायला. मला पोटभर जेवायचं. माझ्या अनाथ मुलांचा मला आशीर्वाद आहे. पन्हाळा अनाथ आश्रम आहे, ओके. तिथं 20 वर्ष सर्व्हिस केली. तर ती मुलांचाच आशीर्वाद मला जास्त आहे. बरोबर. त्यांनी पण मला आई मांडली. माझ्याकडं डॉक्टर इंजिनियर होऊन मुलं गेली. खूपच मस्त. आजींबरोबर बोलून खूपच मस्त वाटलं. नक्की एकदा या ठिकाणी पन्हाळ्यावर आल्यावर भेट द्या आणि या ठिकाणचा पदार्थ टेस्ट करून बघा. खरडा, लोणचं, दही, वरण, पिठलं, वांग, मसूर, भाकरी, पापड आणि भात. ओके. 190 रुपयाला ही थाळी आहे. 2 भाकरीचे थाळी 190 रुपये. तर स्पेशल थाळी आलेली आहे. 190 रुपयाची थाळी आहे. बघू शकता फुल पोट भरणारच आहे, कारण की भरपूर क्वांटिटी भरपूर आहे. वांग्यापासून सुरुवात करूया. प्रॉपर शिजलेला आहे वांग बघू शकताय. आणि त्यांचा स्पेशल मसाला घरगुती. मस्त आहे. आणि भाकरी सुद्धा आकार बघू शकताय. मोठ्या आकाराची चुलीवरची भाकरी आणि स्पेशल पिठलं. मस्त आहे. नक्की या ठिकाणी भेट द्या आणि हे जेवण जेवूनच जायला पाहिजे. नक्कीच तुम्हाला नक्की आवडेल.